इंस्टाग्राम वरती कोणासोबत चॅटिंग करत असाल तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण मी तुम्हाला काही अशा ट्रिक्स सांगणार आहे त्यामुळे तुमच्या प्रायव्हसीवरती कोणतीही गदा येणार नाही. तुमचा सगळा काही जो डेटा आहे तो प्रायव्हेटली सेफ राहणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला सेव्ह करून या सेटिंग्स आत्ताच्या आत्ता करून घ्या. तुम्हाला काय करायचंय, इंस्टाग्राम वरती जाऊन चॅटिंग मध्ये जायचंय आणि ह्या प्रोफाईल वरती क्लिक करायचंय. यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर डिसअपियर मेसेज हे ऑप्शन तुम्हाला दिसेल आणि इथे बरेचसे पर्याय इथे आहेत. यानंतर तुम्हाला वन्स दे हॅव बीन सीन हे ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करा. हे ऑप्शन चूज केल्यानंतर तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला मेसेज कराल त्यानंतर त्यांनी जेव्हा हा मेसेज वाचला असेल त्यानंतर लगेच हा मेसेज डिलीट होईल. त्यामुळे कोणतीही तुमची जे इतर चॅट्स असतील ते सेव्ह राहणार नाही. आता ह्याचा वापर कोणासाठी करायचा आहे आणि इंस्टाग्राम वरती कोणते असे कॉन्टॅक्ट आहेत की जिथे तुम्ही हे ऑप्शन वापरू शकता हे तुम्हीच ठरवा. यानंतर जर तुम्ही कोणाला मेसेज करत असाल तर /सायलेंट त्यानंतर पुढचा मेसेज तुम्ही टाईप करा. यानंतर तुम्ही केलेल्या मेसेजचं कोणतंही नोटिफिकेशन समोरच्या व्यक्तीला जाणार नाही. तुम्हाला जर असं मेसेज करायचं आहे की ज्याचं नोटिफिकेशन समोरच्या व्यक्तीला जाऊ नये त्यासाठी हा पर्याय बेस्ट असेल. यानंतर तिसरी आणि महत्वाची सेटिंग आहे, तुम्हाला प्रायव्हसी वरती जायचंय. रीड रिसिप्ट आणि टायपिंग इंडिकेटर हे दोन ऑप्शन आहेत ते बंद करायचे आहेत. यामुळे काय होईल, तुम्ही समोरच्याचे मेसेज जे वाचलेले असतील तरी देखील त्याला ते कळणार नाही आणि जर तुम्ही टाईप करत असाल त्याचे इंडिकेटर सुद्धा दिसणार नाहीयेत. आता या सेटिंगचा वापर कोणासाठी करायचा आहे हे तुम्ही तुमचंच ठरवा. बाकी अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आणि ट्रिक्ससाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा. तुम्ही जर इंस्टाग्राम किंवा फेसबुक वरती हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे सुद्धा फॉलो करायला विसरू नका. नमस्कार.